महाशिवरात्री निमित्त नांदगाव खंडेश्वर येथील श्री क्षेत्र खंडेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यामध्ये हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज वैद्य यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भगवताने शहरातील वातावरण भक्तिमय झालं। महाशिवरात्री निमित्त नांदगाव खंडेश्वर येथील श्री क्षेत्र खंडेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। यामध्ये हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज वैद्य यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवताने शहरातील वातावरण भक्तिमय झालं। 700 वर्ष जुना आहे। रचना आहे आणि या भागातले भागातले जे श्रद्धाळू आहेत ते शिवाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। जवळजवळ या परिसरातले सर्व धर्मपंथाचे लोक या खंडेश्वर संस्थांमध्ये येत राहतात आणि दरवर्षी हा सोहळा जो आहे जवळजवळ या 53 वर्ष या सोहळ्याला पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं आम्ही भाविकसुद्धा या ठिकाणी दर्शनाकरता दूरदूरून आम्ही येत राहतो आणि या खंडेश्वराचं जे पावित्र्य आहे हे फार जुनाट असल्यामुळं या ठिकाणी शिलालेखसुद्धा आहे आणि एक आख्यायिका आहे की या संस्थांची एक वीट पाण्यावर तरंगताना बऱ्याच लोकांनी पाहिलेली आहे, आम्ही सुद्धा लहानपणी पाहिलेली आहे। तेव्हा या खंडेश्वराचं एक भाग म्हणून त्याप्रमाणे जसं खंडेश्वर आणि भुवनेश्वर या 3 स्थळापैकी एक नांदगावचे खंडेश्वर मंदिर एक प्रसिद्ध मंदिर मानलं जातं। 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये खंडेश्वर मंदिर येथील शिवलिंगाचा सकाळी अभिषेक, सामुदायिक ध्यान व आरती, सामुदायिक प्रार्थना, रात्री कीर्तन असे दैनिक कार्यक्रम संपन्न झाले। महाशिवरात्रीच्या दिनी पंचक्रोशातील लाखो भाविकांनी भगवान खंडेश्वराचं दर्शन घेतलं। या महाशिवरात्री महोत्सवामध्ये 2 दिवसीय जत्रा भरली होती। हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज वैद्य यांच्या काल्याच्या कीर्तनाने भव्य अशा महाप्रसादाला सुरुवात झाली। दुपारी 12 वाजतापासून सुरू झालेल्या या महाप्रसादाचा लाभ जिल्हाभरातून आलेल्या लाखो भक्तांनी घेतला। खंडेश्वर मंदिर इसवी सन 1254 ते 1300 या दशकातील असून 750 वर्षापूर्वीचं हे यादवकालीन पुरातन शिवालय आणि याची सर्व वास्तुशिल्प हे मोठमोठ्या दगडांचं बांधलेलं आहे। कुठेही विटा गोट्यांचा याच्यात समावेश नाही। मोठमोठ्या मेल फिमेल स्ट्रक्चर याला म्हणतात, त्याच्यावर बांधणी करून ही मंदिराची स्थापना इसवी सन 1254 ते 1300 मध्ये केलेली आहे। जवळपास आज याला 750 ते 800 वर्ष पूर्ण झाली आणि असं असूनही या मंदिराची कोणतीही म्हणजे असं काही हानी झालेली नाही, झीज झालेली नाही। जसे आहे त्याच अवस्थेत आजही ते मंदिर आता उभं आहे आणि या मंदिरावर महाशिवरात्रीचा मोठा एक उत्सव आपल्या या ठिकाणी होत असतो। दरवर्षी महाशिवरात्रीला जवळपास 1 लाखाच्या वर भाविक आपल्या या पूर्ण सप्ताहामध्ये येऊन दर्शन घेऊन जातात। सायंकाळी 7 वाजता प्रारंभ झालेली खंडेश्वर राजाची पालखी रात्रभर नगर भ्रमण करीत दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता मंदिरात पोहोचली। यावेळी नांदगाव शहरवासियांनी ठिकठिकाणी रांगोळी, मंदिर सजावट, फटाके फोडत पालखीचं पूजन करीत लाडक्या खंडेश्वर राजाचं स्वागत केलं। यावेळी पालखी मार्गात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी शरबत, दूध, चहा, फळ व अल्पहाराचं आयोजन सुद्धा केलं। या पालखी सोहळ्यामध्ये हर हर महादेवाची घोषणा देत हजारो भाविक सहभागी झाले होते। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।